माझी बहीण पण आपल्या बघते. भावाचे पण ब्लॉग रावस असणार आहे कारण मी दिसलेलो आता. गाईज बॉबी दादाने आम्हाला दिलाय ज्यूस. अरे बस काय बाय बाबांचा प्रसाद आहे. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचा यश वेळ ब्लॉग्समध्ये. आणि आता जस्ट आम्ही उठून आंघोळ वगैरे केली. आंघोळ नाही केली, फ्रेश झालो आणि दात वगैरे घासले. मस्त आता आम्ही निघालोय चालत चालत. विवेकने घेतली निशाणी. आज सुद्धा आपला ब्लॉग एकदम टॉपला असणार कालच्यासारखा, कारण की आम्ही 3 इडियट आहेत. आता 3 इडियट नाही 4 इडियट होऊ, पण बघू आता पुढे गेल्यानंतर काय होतं. चला पालखी आली आपली मस्त. सगळे चालत निघत आपले साईबंधू. चला चालल्यात परत आपल्या कामगिरी करायला. जरा स्पीड वाढवूयात आपली. आणि आजपासून आपण विवेक पोहोचू. नाव काय ठेवलं रे? 3 इडियट नाही, उदाहरण. सॉरी आजपासून विवेकचं नाव ठेवलं उदाहरण, कारण तो प्रत्येक गोष्टीवर एक चांगला उदाहरण देतो. नयन भाऊचा कॉल आला, मग रिचार्ज आले ना. नयन भाऊची काय 350ची रिचार्ज आले डायरेक्ट 2 GB डेली डाटा 28 दिवसांसाठी. चला हे 250 रुपये अनलिमिटेड चालू. हॉटेल भाग्यश्री पोहोचलोय गाईज. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही पोहोचू, पण आहे ब्रांच इथं. काय रे हॉटेल भाग्यश्री बघ गाईज. आई हॉटेल भाग्यश्री ती बघ. सुरुवात झाली गाईज कॉन्टेंटची आपल्या. पहिलाच दर्शन हॉटेल भाग्यश्री. पहिल्याच दर्शन हॉटेल भाग्यश्रीनी केला. आता बघू पुढे कोणता हॉटेल येतं. काल हॉटेल खासदारला भेट दिली. चहा खासदार चहाला. हा सॉरी, काल खासदार गुळाचा चहा याला भेट दिली. आणि आता हॉटेल भाग्यश्री. मालिश केली, अशी मालिश केली तर कुठे चालत होता तो पण चालत ना, तर डायरेक्ट गाडीत बसून घेतला. एवढा खतरनाक काम करून ठेवला आम्ही. असतो बघ सुजून ठेवला अक्का पाय. हम बड़े हो जाएंगे तो यूट्यूब पर बनाएंगे. मी बोलतो हम बड़े हो जाएंगे तब हम यूट्यूबर बनेंगे ना. हा शिजुका नाही मारा टुम टुम ट्याण्या. गाईज हा स्क्रिप्ट नव्हता, फक्त एवढाच का फर्स्ट टाइम यांची तोतलीवर ततली बोलते आमची. गाईज आम्ही एन्जॉय करत चालतो, त्यामुळे तुम्ही काय असं सांगा समजू आम्ही फालतूगिरी करतोय. गाईज कसे वाटतं मी 3 तिगाडा काम बिगाडा. पालखी गेली पुढे परत. पण आमच्यामध्ये डिस्टन्स कव्हर करण्याची पॉवर आहे, आम्ही करू शकतो. आम्ही आता पण मनावर घेतला. 2 मिनिटात आम्ही 2 मिनिटामध्ये पालखी जवळ पोहोचू शकतो. काय करायचं, घ्यायचं मनावर का नको? नको. आता आपण आपला ब्लॉग एडिट करू. हा चला गाईज. वेलकम बॅक टू. बोल तूच बोल. गाईज कालचा तमिळ घेण्यासाठी आम्ही कसा बसलोय बघा. मी होप सोडून दिल्यात. म्हणजे आम्ही असं कोणाला विचारत नाही का बाबा तू चल हे चल. आम्ही तिघांनी जोडी ठेवले, नॉनस्टॉप तीच जोडी ठेवले. लास्ट पर्यंत तीच जोडी असणार तुम्हाला. म्हणजे याच्या पुढे पण तीच जोडी दिसणार. 3 इडियट्सची ना. बाकी आमचा जो निशित होता तो आमच्यासोबत होता, पण त्याचं काय तो गाईज तो डायरेक्ट त्यांनी गाडीत बसून घेतला. आता आम्ही काय, आम्ही तिघं 3 इडियट ग्रुप आमचा फुल एन्जॉय करत आम्ही चालतो. काही एक वाटत नाही आम्हाला. हा चला गाईज चला. नाही तर आमची परीक्षा चालू आहे. 3 तासाचा पेपर आहे. याचा कधी तुटला ना काय आपले तारा आहेत ना, डायरेक्ट पाडून टाकतील आपल्याला. एवढा काय करणार असं.
कॅश कर फ्लो आणि चेहऱ्यावरती ग्लो. कॅश करे फ्लो आला चेहऱ्यावरती ग्लो. साईराम माऊली द्या द्या. तुम्ही गाडीत बसलेत ते आम्ही सेवेसाठी आहे, त्याच्यामुळे आम्ही पालखी भक्त असून आम्ही साई भक्त असून आम्ही सेवाच करणार. बरोबर. बाकी तुमचा पदयात्रा सोहळा कसा चालला आहे? मस्त मस्त. आनंद आम्ही काय चालला केलं आहे. माहिती का, आम्ही सावकाश जातोय मस्त एन्जॉय करत ब्लॉग बिग बनवत हा. ना, म्हणजे जेव्हा स्पीड वाढवायची ते वाढवतो. नाही पण चाला, पण गाड्या बिड्या बघून चाला, कारण की घाटाचा रस्ता आहे आणि याच्यामुळे बरोबर. तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. एखाद्या साई भक्ताला जर त्रास झाला, एखादा उडवला गेला तर पूर्ण पालखीला दोष दिला जातो. त्याच्यामुळे आपण आपली जिम्मेदारी घ्या आणि पुढे बरोबर. चाला. बरोबर. चला, ओम चालेल. साईराम. ओम साईराम. 150 हॉर्स पॉवरची ताकद आहे आमच्यात. साईराम. साईराम माऊली या नाश्ता करायला कटलेस कटलेस आहेत का? बिड्डा पाव कटलेच नाही. कटलेस ना बिड्डा पाव. हे खायचा कोण बाकी आहे का? आता नाश्ता वगैरे झाला आमचा. याला सिमरला तिथे आमचा दुपारचा 7 किलोमीटर 1 किलोमीटर 10 मिनिटं. हा 100% म्हणजे 7 किलोमीटर म्हणजे 1 तास 10 मिनिटं फक्त. आम्ही आलो आता थम्सअप प्यायला. नाही, मी स्प्राईट घेतलाय. मी इस्टिंग घेतले. इस्टिंग. नाही भाऊ, हे झालंय काय बोलतात त्याला, गरीब झालाय. काम एनर्जी. नको नको स्पीड नको. हे नको ना बाबा, एन्जॉय करत नाही तुम्ही. एन्जॉय करतो बाबा, एन्जॉय. चा कलर बघायचा. प्युअर काला आलो, प्युअर काला गुलाबजामला सारखा. काहीच घामच नाही फुटत, एवढा ऊन आहे. एवढा फास्ट चाललेलो आहे असं म्हणजे बोलतात ना का, जो हळूहळू नाही का जॉगिंगला आपण कसा रन करतो तसा रन तेवढा फास्ट स्पीडला आम्ही चाललो आहे. तरी पण काही जातो आम्हाला घाम नाही फुटलेला. बघा एवढं कडकडीत ऊन असून पण अहो, किती कडक झालाय. आता याची व्हिडिओ व्हायरल झाली. बोल हरामजादे, किसने मारा है मेरे भाई को? बोल साला. या भांडणं करतात नुसती. बघ मस्ती करतो. बाई इज्जतीत राहा नाही तर लय मार करशील. बाई तू पालखीला आलाय म्हणून पालखीला गप्प आलाय आहे. म्हणजे काहीच आम्ही जस्ट पोचलोय सिन्नर आणि आता आम्हाला लोकेशन माहीत नाही प्रॉपर हॉल्ट कुठे. आम्ही चालतोय साईंच्या इच्छेने आम्ही चालतोय, सॉरी साईंच्या भरोसे आम्ही चालतोय. आम्ही कोणाला कॉलही नाही लावला अजून की तुम्ही कुठे आहेत, पण आम्हाला माहिती कुठे जायचं आहे. लोकेशन सेंड करा, लाईव्ह लोकेशन वगैरे सेंड करा असं आम्ही काहीच नाही बोललो. आणि आम्हाला अपेक्षा होती की आम्हाला मित्र कॉल करतील तर कुठे आहेत, मागे आहेत तर काय, आणि एकांनी पण कॉल नाही केला. काही हेच अनुभव आला आम्हाला आता 4-5 दिवसांनी. म्हणून आता आता आम्ही आलोय शिवच्या मंदिरात. काय बोलतोय फोटो काढ, तर मी नाही सांगितला फोटो काढ. आणि आम्ही इथं 5 मिनिटं बसू आणि मग आमच्या हीच आमची मजा असते, त्यांना घेता नाहीत. ऐक ना कुठं आहे सॉरी सांगतो तुम्हाला का हा चॅनल गेला ना दर्शन घेतला मी हनुमानच्या मंदिरात. आणि इकडे विवेक सुद्धा आलाय. विवेकने पण जस्ट दर्शन घेतला. विवेक ऐक ना, आपल्याला कुठे जायचं आहे अजून, किती लांब आहे? आता ते काका बोलले का आंबेडकर पुतला लेफ्ट मारून थोडा पुढे गेला का राईट मारायचं आहे. आणि दादा आपल्याला पुतला दिसतच नाही आता कोणता मंदिरात आल्यावर बरं वाटलं पण जरा. मंदिर झालं खूप भारी वाटलं काही. चला निघूयात आपलं आपण मार्गावर. चला पटापट. काही आम्हाला लागले तहान. आता घेतो आम्ही पाणी. 2 घेऊ ना मोठ्या? 2 घेऊ का? 2 बिस्लरी द्या. थंडगार बिस्लरी घेतली. हा बेस्ट प्युअर. हां काही बिस्लरी वगैरे ऐकलं होतं. बिस्लरी ती ऑक्सिजन वगैरे ते होता O2 लाईव्ह. आणि आता बेस्ट प्युअर पण बॉटल आले. वा हा म्हणजे हेच
आता जस्ट आम्हाला आमचे साईराम भेटले आणि त्यांना वेळ विचारतो साईराम किती किती लांब आहे. ते बोलतात 1 किलोमीटर. गाईज 1 किलोमीटर करता करता गेला आम्हाला 7 किलोमीटर आणलं. आम्ही 7 किलोमीटर अगोदरपासून साईरामांना विचारतोय किती किलोमीटर आहे. ते सगळेजण बोलतात 1 किलोमीटर आहे. असा करून करून आम्हाला 7 किलोमीटर आणले त्यांनी. चला पटापट म्हणजे आपला 1 किलोमीटर वाढत चाललंय बाबा. किलोमीटर करून 10 किलोमीटर आलो आपण. गाडी सेकंड हँड विकली नाही जाणार आपली. मग आता किलोमीटर वाढले गाडीचे. पैसे कमी येतील आता. रुपये कमी आले. खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. यावंच हॉटेल लागते. जलपरीला यावंच लागते. कुठून? महापोलीतून. गाईज आम्हाला सांगण्यात आलं होता की आपल्याला फक्त जास्त नाही बरोबर 12 किलोमीटर जायचं आहे. गाईज डायरेक्ट 19 किलोमीटरवर आम्ही येऊन थांबलो. आता 19 किलोमीटरवर आता आम्हाला आमची पालखी भेटले. एक सगळ्यांना विचारतो कुठे आहे 1 किलोमीटर. याला विचारला कुठे 1 किलोमीटर. तर आपली बॅग घेऊन आपण तिकडे 1 किलोमीटरवर जाऊया. जे साईराम भेटत त्यांना विचारत किती लांब आहे. बोलतात 1 किलोमीटर. ज्याला विचारलं पुढं जेवायचो परत 1 किलोमीटर. असा करून 7 किलोमीटर चालवलाय आम्हाला. निश्चितला मलम लावलाय. इकडे डॉक्टर आलाय. इकडे डॉक्टर आलाय. निश्चितने आणल्यात गोळ्या. जेवण बघा कसं आहे. मंचुरियन, चिल्ली, लोणचं, पापड, गुलाबजाम, कोशिंबीर, रायता गाव आहे बाबा बोवेलीच्या इथं. आणि इकडे आपल्याला काय भात, पुलाव. का रे 3 वेळेला भात घेतो. किती बॅटरी काहीच मला घाम आलता म्हणून मी डेमो घेतला. तर शिकवला साला कुछ भी मतलब कुछ भी. चला आता जेव्हा मी शिर्डीला पोहोचल ना तेव्हा तुम्हाला बघा कसा फील येईल. कारण पेशंट हा 2 पेशंट आमच्या ग्रुपमध्ये 2 पेशंट ॲड झालेत. बाई अशी बोलत होती जीवाचा रान झाला तरी चालेल पण गाडीत बसणार नाही. काल सकाळी रथात आणि आज येता वेळी गाडीमध्ये बसून आले कुशाल. नयन भाऊला कॉल आला. हो काही आम्ही पालखीच्या सोबत आलोय. गाईच घेतली ना नवीन. कॅश नाही डायरेक्ट लोन. क्लॅश कर फ्लो वाला छेवरती ग्लो. कॅश करे फ्लो आला चेहऱ्यावरती ग्लो. काहीच आता चाललं मी टॉयलेट. काहीच वेटिंग. कॅश करे फ्लो आला चेहऱ्यावरती ग्लो. आम्ही आलोय हॉटेलमध्ये. तो गेलाय टॉयलेटला आणि नयन आणि मी मागवले कॉफी. हॉटेल बघा असं आहे. काहीच आता आपण आज कुठे हॉल्ट आहे रे आपला. आज आपला वाला आहे दत्त मंदिर खोपडीला. खोपडी काय खोपडी ते खोपडी गाव आहे. हा खोपडी गाव आहे. नाही का युनिक गाव आहे ना. युनिक गाव आहे खोपडी. म्हणजे कालचा साकूर खोपडी. साखर काल साखर काय आता काल म्हणजे साखर मोठा होता पण काही बोलताना आलं तर साखर खोपडी बोललो. आज खरंच खोपडीला जायचं पण आज खोपडीलाच करत खोपडीला. पण आपल्या भावाचे पण ब्लॉग रावस असणार आहे कारण मी दिसलेलो आता. खूप भारी वाटलं. ओम साईराम. बोलो ओम साईराम. घ्या ना घेतला ज्यूस दे भाईंना ज्यूस दे. नाही त्यांचं बाबा. आमचा पण फर्स्ट इयर आपला बॅच भाईंना आपला बॅच भारी आहे भाई. तुमचं पण किती पोरं असतात. आमची 200 जण असतात. हां
आणि आता त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या वस्तीला आहे ना आपण यायला उद्या 350-400 मसोबावाडीला त्या पूर्ण बँगेल तेव्हा दादांचा शेवटच्या दिवशी येतो जय साई. जय साई. तुमचं पण किती वर्ष आहे इकडे? आमचं 26वं वर्ष आहे. 26 वर्ष झाला सोपा. चला दादांना आता मला वाटलं तुम्ही Happy साईडच्या journey. मध्ये जाल काय. नाही आपली एरियातली पाहिजे लहानपणी ताई कुठे? वहिनी उद्या येणार आहे. साईसवर. हां तुमच्या उद्या सावली आम्ही सावली बंद जातो. फिलिंग फॉर एव्हर. आमचं नाद आहे का? आमचा नाद आहे का गाईज आमचा नाद आहे का? आज पूर्ण मार्केट जाम करून टाकला. Guys, जाम होत कारण की आज- असणार आता 10 दिवस, कारण की आपला रामनवमी आहे परवा. ओम साईराम. केले व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही काय काय करतो तुम्हाला नाही माहित. Guys, आजचा ब्लॉग एवढा इंटरेस्टिंग असणार आहे ना, काय सांगू तुम्हाला. कारण की आज आम्ही चक्क बॉबी दादाला भेटलो आणि बॉबी दादा सोबत चक्क बॉबी दादाला भेटलो आणि बॉबी दादा सोबत फोटो वगैरे काढला. म्हणजे आम्ही इमॅजिन पण नव्हता केला की तो भेटेल काय, आणि आमच्या मनात पण नव्हतं का आम्ही अचानक बाबांची कृपा विचार करा, हीच आमची बाबांची श्रद्धा अशी आमच्यावर राहू दे. आणि आम्ही पालखीमध्ये होतो पण तेवढं झाला आम्हाला टॉयलेट आली तिघांना. आम्ही गेलो हॉटेलला, तिकडे आम्ही 1.5 तास स्पेंड केला. तेव्हा जाऊन आता आम्ही इथे आलो ना, तेव्हा बॉबी दादा भेटलाय. म्हणजे विचार करा तुम्ही, कुठल्या कुठे साईबाबांनी सगळं ते जाळ रचून ठेवलेला. श्रद्धा चांगली असेल ना त्यांचा काय करू. आणि आम्ही 3 तिगाडा काम बिगाडा. बोला ओम साईराम. हे लोक बोलत होते का आपण गाडीत बसू, थोडा थकलोय तर गाडीत बसू आणि नंतर मग पुढे चालू. पण गाडीत बसलो असतं तर गाडीत बसाल तर फसाल. पण गाडीत बसाल तर फसाल. बघा आता आम्ही चालू झालो तर आम्हाला बॉबी दादा सुद्धा भेटला. चला गाईस, निघाले आम्ही. थोडासा एन्जॉयमेंट केली इकडे जाऊन. खूप एन्जॉय एक नंबर दिलं होतं guys. आजचा दिवस आहे ना, कधीच लाईफ मध्ये कधीच नाही विसरू. कालच्या ब्लॉग पेक्षा आजचा ब्लॉग हा थोडासा आजचा vlog खूप एनर्जेटिक भारी आहे. आहे. चला गाईस. Guys, आता आम्ही कुठे हॉटेलला थांबतो कारण की आम्हाला व्हिडिओ पण एडिट करायचे, रील्स पण एडिट करायचे. नाही ते उद्या नाही, आजच करू. आजच करूया. आज 12 पर्यंत आपला ब्लॉग अपलोड झाला पाहिजे. ब्लॉग 12 म्हणजे अपलोड झाला पाहिजे, उद्या दिसेल तो. हां 100%. फर्स्ट टाइम आलोय, पण हे भक्त निवास आणि पालखी मार्ग सुरू एक नंबर काम केलंय. पर्सनल रोड पालखीवाल्यांसाठी. आपला बोट पण बघत राहा, नाहीतर आपण खूप पुढे निघून जाऊ आणि मग नंतर आपल्याला परत रिटर्न यावं लागेल. त्यासाठी आपण आता म्हणजे आपल्या बोर्डवर पण लक्ष ठेवूया आणि आपल्या ब्लॉगवर पण लक्ष ठेवूया आणि थोडाफार एन्जॉयमेंट पण करूया. शिर्डीला फक्त 45 किलोमीटर आहे पण. गाईज तुम्ही बघू शकता आता आपल्याला फक्त शिर्डी 45 किलोमीटर राहिली आहे. म्हणजे जसं आपण आम्ही जवळ फोटो काढलाय तिथे, आता नाही काढणार. हां. जसं जवळ जातोय ना तशी इच्छा होते का आपलं म्हणजे असं वाटतं की कधी आपण साईबाबांना पाहतो आणि ते पण पायी येऊन. गाईज एक नंबर काम बिगाड ओम साईराम. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 3 तिगाड काम बिगाड ओम साईराम. चला बाय.